नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या वनवृत्तामध्ये सुरू आहे. फक्त अमरावतीचा काय केलं की त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच ग्राउंड झालेलं आहे आणि त्यांचा निकालही लावलेला आहे. तसेच तुम्ही जर बघाल तर बाकीच्या ह्याच्यासाठी काय केलं की दररोज विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात. आणि त्याचा फीडबॅक देत राहतात. त्याच्यामध्ये फीडबॅक म्हणजे त्यांचा अनुभव सांगितलेला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाते, की म्हणजे प्रत्येक गोष्टी सांगतात ते. BMI चेक करतात का? त्याच्यानंतरनं जर तुम्ही पाहाल तर तिथे जायचं कसं, पोचायचं कसं? त्याच्यानंतरनं तिथे राहायची व्यवस्था आहे का? या गोष्टी सगळ्या गोष्टी काय करतात, की विद्यार्थी अनुभव शेअर करत राहतात. तर त्याचे अनुभव मी दररोजच्या दररोज तुम्हाला मी काय करत असतो, की शेअर करत राहतो. आता हा जो अनुभव आहे तो ठाण्यासाठीचा आहे. तर ठाण्याच्या जर पाहाल, तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यामध्ये 80,207 एवढे विद्यार्थी काय झाले होते, की 54 आणि 54 पेक्षा जास्त मार्क होते. त्यामुळे काय केलं, की त्या 80,000 विद्यार्थ्यांना त्यांनी वेगवेगळ्या विभागात विभागलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी विभागलं आहे. ठाण्यासाठीचे बघा लक्षात घ्या मी काय म्हणत आहे. ठाण्यासाठीचे 2000 सॉरी 80,207 एवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले होते. त्याच्यातले काय केले, की त्यांनी विभागले आहेत. आता विभागले कसे विभागले आहेत त्यांनी? मुली आहेत त्या फक्त ठाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. ठाण्याच्या ठिकाणी मुली ठेवलेल्या आहेत इथं, या पत्त्यावरती. ओके. ऑफिसर ऑफ कन्झर्वेटिव्ह कोपरीच्या पत्त्यावरती आहे. ठाणे स्टेशनवरती वर पोहोचा तुम्ही. तिथून एक मीटरने गेला तर तुम्ही सॉरी ₹23 तुम्ही काय कराल पोहोचा. ₹23-26 तुम्ही काय कराल पोहोचून जा. इथे फक्त मुली आहेत. तुम्ही बघू बघू शकता फक्त मुलींचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होत आहे. त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी शहापूर, डहाणू, जव्हार, अलिबाग आणि रोहा इथे फक्त मुलांचं आहे. तर शहापूरमध्ये जे जास्त मार्कवाली मुलं आहेत त्यांचं आहे. ओके. 116 पासून सुरुवात आहे 120 पैकी. तर या विद्यार्थ्यांचं शहापूरमध्ये झालेलं आहे. त्यानंतरनं डहाणूमध्ये अजून थोडेसे कमी मार्कवाले विद्यार्थी शहापूर नंतरचे विद्यार्थी डहाणूमध्ये आहेत. तुम्ही जर बघाल तर इथं 84 पर्यंत आहेत. अ, याच्यामध्ये सॉरी 82 पर्यंत दाखवत आहे तिथं काही. ओके. तर या विद्यार्थ्यांचं शहापूरमध्ये आहे. डहाणूमध्ये त्याच्या पुढचे विद्यार्थी. ओके. त्यांच्या पुढचे विद्यार्थी आहेत ते डहाणूमध्ये आहेत. आता डहाणूमध्ये जर बघाल तुम्ही तर 74 पर्यंत विद्यार्थी आहेत बहुतेक. ओके. डहाणूमध्ये 74 आहे. त्याच्यानंतरनं जव्हारमध्ये त्याच्या पुढचे विद्यार्थी, अलिबागमध्ये त्याच्या पुढचे विद्यार्थी आणि रोह्यामध्ये त्याच्या पुढचे विद्यार्थी. असे काय केले त्यांनी विभागले आहेत विद्यार्थी. आता तुम्हाला तुमचं नाव कसं शोधायचं आहे? तर तुम्हाला पहिल्यांदा काय मुली असतात तर काय करायची ठाण्याच्या लिस्टमध्ये तुम्ही नाव काय करायची या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतरनं बाकीचे विद्यार्थी असेल, मुलगा असेल तर त्याने काय करायचं की शहापूरच्या, डहाणूच्या, जव्हारच्या, अलिबाग आणि रोह्याचा. तुम्हाला जर मार्क कमी असतील 60 आणि 60 पेक्षा कमी तर रोह्याच्या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. अलिबागमध्ये थोडंसं वरती, जव्हारमध्ये अजून थोडं वरती, डहाणूमध्ये तुम्हाला जसं सांगितलं होतं मी इथे डहाणूमध्ये आय थिंक 82 ते 64 पर्यंत आहेत आणि शहापूरमध्ये जर बघाल तर 116 ते याच्यापर्यंत आय थिंक 84 पासून. ओके. तर अशा ही यादी आहे. तर तुम्ही या यादीनुसार तुमचे नाव चेक करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्ही गेल्यानंतर आता काय करता सर्वात पहिले तर मी प्रोसेस सांगेल. जसे विद्यार्थ्यांनी सांगितली त्याच्यानुसार सांगत आहे. तर सपोज मी काय करेन, की कुठलंतरी एक्झाम्पल घेईल. आता इथं जर बघाल तर प्रत्येक लिस्टमध्ये आता इथं एका 8 वाजता सपोज आता 3 शिफ्ट असतात. सकाळी 8ची असते, 11ची असते आणि 2ची असते. तर ते काय सपोज एका शिफ्टमध्ये 500 विद्यार्थी बोलावलेले आहेत त्यांनी फॉर एक्झाम्पल. तर काय करतात 500 विद्यार्थ्यांना 8 वाजता आतमध्ये घेतात ते. मुलांना सॉरी मुलंच आहे तिथं. तर मुलांना काय करते वेगळं केले मुलांना काय करतात, की तिथे बसवतात. त्याच्यानंतरनं काय करतात, की टेबल आहे तिथे 12-13 टेबल असतात. त्या टेबलावरती प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठवले जातात. ओके. तर त्याच्यानुसार पाठवलं जातं, तर तुम्हाला काय करायला लागेल, की एक तुमची फाईल बनवली जाते. लक्षात घ्या. एक काय केलं, की फाईल बनवली जाते आणि तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, ओके. ते ओरिजिनल आणि तुमचे झेरॉक्स ते या क्रमाने लावायचे आहेत. सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म. आता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल? मी दाखवतो ॲप्लिकेशन फॉर्म. हे ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक आहे. ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही काय करा इथं तुमचा लॉगिन आयडी टाकायचा आहे. लॉगिन आयडी जो काही असेल तो इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म भेटून जाणार आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म लावायचा आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफ तुम्ही 2 घेऊन जा. तिथल्या फॉर्मवर तुम्हाला लावण्यासाठी फोटो लागतात. त्याच्यासोबत काय करा की त्याला चिटकवण्यासाठी काहीतरी फेविकॉल वगैरे डिंक असेल तो जो काय असेल तो एक छोटीशी बॉटल काय करा घेऊन जा. त्याच्यानंतर तुम्हाला ओळखपत्र लागेल.
आता ओळखपत्र त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागतं? पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड लागेल, मतदान ओळखपत्र लागेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी एक कुठलंतरी एक लागणार आहे. सगळं घेऊन जायची गरज नाही. एक ज्याचं नाव आणि या लिस्टमधलं नाव आणि ते नाव तुमचं काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. त्याच्यानंतर ना रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. आता रहिवासी प्रमाणपत्र कुठलं लागणार आहे तुम्हाला? महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल इथे. रहिवासी डोमिसाइल ही त्यालाच म्हणतात. वयाच्या पुराव्याबाबत तुम्हाला काय लागेल, की वयाच्या पुराव्याबाबत तुम्हाला जन्मतारखेचा दाखला लागेल किंवा शाळा सोडल्याचा टी-सी किंवा 10वीचं सर्टिफिकेट याच्यापैकी कोणताही एक चालणार आहे. शैक्षणिक अर्हता बघा ही पोस्टची होती ती 12वी वरून होती. त्यामुळे तुम्हाला 12वी पर्यंतचे सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट 10वी आणि 12वीच्या मार्कशीट आणि हे तुम्हाला लागणार आहे. आणि एस-टीचे उमेदवार असतील, माजी सैनिक असतील किंवा नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले, जखमी झालेले असतील, तर त्यांच्यासाठी 10वी वरून ही पोस्ट होती. तर त्यांना 10वी असेल तरी चालतं. संगणक प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी नाहीये, नाही मागत आहे तिथे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ई-डब्ल्यू-एस आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना कास्ट आणि कास्ट सर्टिफिकेट लागतं. कास्ट सर्टिफिकेट लागतं. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल, असेल तरी अत्युत्तम आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर बघा ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे, एन-टी या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल, जे की 31/3/2024 पर्यंत वैध असलेले असणार आहे. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागेल. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सगळ्यांसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे म्हणजे खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन पदवीधर असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, अनाथ हे त्यांनी त्यांनी फॉर्म भरल्यानुसार त्यांना ते गोष्ट लागणार आहे. ओके. सगळ्यांचा सेट करायचा आहे या क्रमाने आणि त्यानुसार झेरॉक्सचाही असा सेट करून घ्यायचा आहे. त्या झेरॉक्सवरती स्वतःचं नाव आणि सही करायची आहे आणि ते त्या फाईलमध्ये लावून ते त्यांच्याकडे ठेवून देतात. ओरिजिनल तुम्हाला परत रिटर्न देतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, की तुम्हाला डॉक्युमेंट याच्यासाठी पाठवलं जातं बी-एम-आयसाठी. सॉरी बी-एम-आय नाही म्हणतात त्याला फिजिकल मेजरमेंट टेस्टसाठी तुम्हाला पाठवलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला उंची, वजन चेक केलं जातं. आता तो अनुभव जो आहे विद्यार्थ्याने शेअर केलेला तो तुम्हाला सांगेल. हा अनुभव बघू शकता, की 29 तारखेला त्यांचं डहाणू इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे असं म्हणतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्ही पॅनिक होऊ नका, म्हणजे घाबरू नका. कारण की तिथे लोकं जे आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे जे स्टाफ असतो तो खूप कोऑपरेट करतात. तुम्हाला काही टेन्शन देत नाही. जसं तुमची एक्झाम असते तिथं तुम्हाला 1 मिनिट लेट झाला तर तुम्हाला घेत नाही वगैरे, वगैरे. तर तो टी-सी-एसचा प्रकार आहे. आय-बी-पी-एस वगैरे असेच असतो. विभागीय स्तरावरती खूप चांगली प्रोसेस असतात. जे तिथे जे स्टाफ असतो तो खूप कोऑपरेट करत असतो. ओके. त्याच्यानंतर आहेत शारीरिक मोजमापला ॲडजस्ट करून घेत आहेत. बी-एम-आय हा क्रायटेरिया त्यांना माहिती नाही. मी त्यांना विचारले, "सर बी-एम-आयचं काही असतं का?" तर ते म्हणाले, की "बी-एम-आय काय असते?" तर त्यांनी मला माझं पेपर दाखवले आणि बोलले, की "तू पात्र आहेस, नको टेन्शन घेऊ. फक्त डॉक्युमेंट पूर्ण लागतील आहे फक्त, लागत आहेत फक्त आणि ॲप्लिकेशन भरताना जे क्वालिफिकेशन टाकले आहे, ते सर्व लागत आहे." त्याच्यानंतरनं ते अ, मागतात आहे. डिग्री जर मेन्शन केली असेल तरच तुम्हाला डिग्री लागतं, तर बाकी काही तुम्हाला लागत नाही. आता ॲड्रेस त्यांनी सांगत आहे, की नाशिकवरनं तुम्ही जात असाल, तर तुमच्यासाठी नाशिकवरून सकाळी 7 वाजताची, 9 वाजताची, 1 वाजताची आणि लास्टला 2 वाजताची डायरेक्ट डहाणूसाठी बस आहे. ओके. तर तुम्ही नाशिकवरूनही जाऊ शकता. त्याच्यानंतरनं तुम्ही जर मुंबईवरून येत असाल, आता मुंबईवरून येत असाल तर मी स्वतः सांगेन, की मुंबई येत असाल तर हे वेस्टर्न साइडला येतं. तर तुम्हाला विरार वरून आता विरारला तुम्ही चर्चगेटवरची एखादी लोकल पकडा. तर चर्चगेटला वरून विरारला जा आणि विरारवरून डहाणूसाठी किंवा चर्चगेटवरूनही आहेत, लोकल आहेत. त्या डहाणूसाठी डायरेक्ट लोकल आहे. तर तुम्ही त्याने जाऊ शकता. लोकल नसेल, तर तुम्ही काय करा, की कुठलीही ट्रेन पकडा, जी दादरवरून भेटेल तुम्हाला किंवा बांद्र्यावरून भेटेल. तर ट्रेन थोडीशी लोकलपेक्षा लवकर जाईल. तर तुम्हाला जर बघा याच्यावरती तुम्ही काय करता एम इंडिकेटरवरती एखादी ट्रेन बघा, जी डहाणू रोडला थांबते. तिथे तुम्ही थांबू शकता. त्या ट्रेननं तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर बघा, आता डहाणूला गेल्यावरती बस स्टॉपवरून अवघ्या 1.5 किलोमीटरवरती डी-व्ही आहे. डी-व्हीचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते आहे. जर तुम्ही डहाणू बीचकडे गेलात, तर सरळ फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अपोझिट साइडला 500 मीटरवरती एक गजानन महाराज मंदिर आहे. तिथे तिथे काय केलं की राहण्याची सोय आहे. ₹50 मध्ये तुम्हाला राहू शकतो. पण जेवणाची सोय नाहीये तिथे. जेवण थोडंसं अवघड आहे. तर 2 दिवस पुरेल असं काय करतो की तुम्ही डब्बा घेऊन जाऊ शकता. नाहीतर आणि बाकी बघू शकता की बाकी त्यांनी सांगितलेलं आहे की कारण तिथे जवळपास जे आहे ते खूप महाग आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर
जवळपास काहीच भेटले नाही, तर हॉटेल नाही तिथे बघा. लक्षात घ्या, की नाही आहे तिथे हॉटेल. तर तुम्ही काय करा, की जातानाच काय करा, की फ्रूट वगैरे तुम्ही काय करू शकता, की घेऊन जा. त्याच्यातनं आता या विद्यार्थ्यांना मी अभिनंदन करतो, यांचं धन्यवाद मानतो यांचं, कारण यांनी नाव न टाकता यांनी ती कमेंट केली आहे, ज्याच्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.